नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे चावट मामी भाग 2. या कथेच्या सिरियलला मी टार्गेट असं नाव दिलं आहे. मित्रांनो, या अगोदरचा भाग आपणा सर्वांना खूप आवडला, आपले अभिप्राय मला मिळाले आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर या कथेचा दुसरा भाग सादर करत आहे. तर तुमचा टाईमपास आता न करता मी पुढं काय घडलं हे थेट सांगणार आहे. तत्पूर्वी या अगोदरच्या भागामध्ये जे काही घडलं ते तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्हाला या अगोदरची कथा ऐकायची आहे. तर मित्रांनो, मी मामीच्या मागे लागलो. मी तिला वारंवार विचारू की मामी, मला सांगा ना, महिला पुरुषांना बघून पदर का घेतात, त्यांचं दूध झाकून का ठेवतात, असा प्रश्न मी मामीकडे केला होता. आता मामी मला द्यावं याच्यावर थोडीशी परेशान झाली होती. मामी उत्तर देत नाही हे मला माहीत झालं. मग मी म्हणालो, मी शेजारच्या वंदना बहिणीला विचारतो किंवा माझ्या आईला, आणि आईनं जर नाही सांगितलं तर मग शिक्षकांना विचारतो. असं म्हटल्यानंतर मामी थोडीशी घाबरली. आता काय करावं तिला काही समजत नव्हतं. शेवटी तिनं मला हाताला धरून आतल्या खोलीत घेऊन गेली आणि मला म्हणाली, चला तुम्हाला सांगते मी. असं म्हणून तिनं मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर तिने मला पलंगावर बसवलं आणि मला म्हणाली, राजेश, या सर्व गोष्टी माहीत करून घ्यायचं तुमचं वय योग्य नाही. ज्यावेळेला तुम्ही मोठे व्हाल ना त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप माहीत होऊन जातील. मी म्हणालो, मामी मला गोड नका बोलू. मला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही गपगुमान सांगा. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. मी काही तुम्हाला आग्रह करत नाही किंवा तुम्हाला विनवणी पण करत नाही. सांगायचं नाही ना, नका सांगू. मला काही आवश्यकता पण नाही. मी बघून घेईन. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कुठून मिळवायचं आहे ते मला माहीत आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता मात्र मामी थोडीशी बिचकली आणि मला म्हणाली, काय राजेश, एक बोलायला गेलं की तुम्ही दुसरं बोलता. तुम्हाला टेन्शन खूप येते. मी म्हणालो, हो ना मामी, तुम्ही उत्तर देत नाही, मला राग तर येणारच. मग म्हणाली, अहो मोठे झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळणार आहे. परंतु मी म्हणालो, मामी मला आत्ता उत्तर पाहिजे. मोठं झाल्यानंतर तर उत्तर मिळेल किंवा मिळणार नाही. तोपर्यंत हा प्रश्न माझ्या डोक्यात पण राहील की नाही मला माहीत नाही. परंतु मला मात्र आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे. सांगा, मला का झाकून ठेवता? तुमचं दूध तुम्ही झाकून का ठेवता? सांगा मला. पदर का घेता? सांगा मला. लवकर सांगा लवकर. आता मात्र मामी हसू लागली. मी खूपच उत्तावीळ झालो होतो. माझ्या उत्तावीळेपणाला बघून मामीला थोडंसं जास्तच हसू येत होतं. मग ती मला म्हणाली, ठीक आहे साहेब, सांगते. असं म्हणून मामीनं माझ्या हाताला धरून वर बसवलं आणि मला म्हणाली, हे माझे जे दूध आहे ना, असं म्हणून मामीनं तिच्या दूधकडे इशारा केला. मी म्हणालो, हो, हे बघा तुम्ही. मी तिच्या दूधकडे बघू लागलो. मग ती मला म्हणाली, सर्व पुरुषांच्या नजरा चांगल्या नसतात. जे पुरुष असतात ते वाईट नजरेने महिलांकडे बघतात. त्याच्यामुळं त्यांची नजर आपल्या दूधवर पडू नये असं म्हणून आम्ही महिला आमचं दूध झाकून ठेवतो. बस, झालं समाधान? मी म्हणालो, अजिबात नाही. मग मामी म्हणाली, समाधान झालं नाही? मी म्हणालो, हो, नाही झालं. मामी म्हणाली, का? आता काय झालं? मी तर तुम्हाला खरं उत्तर दिले. मी म्हणालो, खोटं. तुम्ही फक्त मला बनवाबनवी करत आहात. हे खरं उत्तर नाहीच आहे. मग मामी म्हणाली, मग खरं उत्तर काय आहे? मी म्हणालो, मला जर खरं उत्तर माहीत असतं तर तुमच्या मागे कशाला लागलो असतो. तुम्ही सांगा गपगुमान काय खरं उत्तर आहे ते. मामी म्हणाली, राजेश, हेच उत्तर बरोबर आहे. मी म्हणालो, माझे पप्पा जरी घरी आले तरी पण तुम्ही झाकून ठेवता. मग माझ्या पप्पांची पण नजर चांगली नाही का? माझे पप्पा पण वाईटच आहेत का? आता मात्र मामीला टेन्शन आलं. आता काय उत्तर द्यावं तिला काही सुचत नव्हतं. मामी शांत बसली. मग मी म्हणालो, तुम्ही सांगणार नाहीत ना? मी वंदना वहिनीकडे चाललो. असं म्हणून मी त्या पलंगावरून उडी मारली आणि बाहेर निघालो. मामीला काय बोलावं काय करावं काही सुचत नव्हतं. तिनं परत माझा हात धरला, मला ओढून घेतली आणि परत मला तिच्या त्या दिवाणावर बसवली आणि मला म्हणाली, राजेश, मी खरं सांगते, हेच उत्तर आहे. मग मी म्हणालो, मग माझ्या पप्पाबद्दल सांगा ना. माझे पप्पा वाईट आहेत का? माझे पप्पा जेव्हा तुमच्याकडे येतात किंवा तुमच्याकडे बघतात तुम्ही लगबगीनं लगेच डोक्यावर पदर घेता आणि त्याच पदराने तुमचं दूध झाकून ठेवता. मग माझ्या पप्पांची पण नजर चांगली नाही का? आता मात्र मामीला खूपच टेन्शन आलं. तिनं कपाळाला हात लावून शांत बसली आणि मला म्हणाली, राजेश, मला नका बोलू. मला खूप टेन्शन आलं आहे आता. मामीचा तो अवतार बघून आता मलासुद्धा टेन्शन आलं. काय करावं मला काही समजत नव्हतं. आपल्याकडून खूप मोठी काही चूक तर होत नाही ना?
मी उगाच बोललो. असं जर मी बोललो नसतो तर मामी रागावली नसती किंवा मामी नाराज पण झाली नसती असं मला वाटू लागलं. जवळजवळ 10-15 मिनटं झाली. मामी काहीच बोलत नव्हती, एकदम शांत. आता मलाच राहवं गेलं. काय करावं बाबा, मामीची समजूत कशी काढावी? खरंच माझं चुकलं. मी असा काही प्रश्न मामीला करायला नाही पाहिजे होता. सरळ सरळ त्या वंदना वहिनीला विचारायला पाहिजे होतं किंवा आईला तर विचारायला पाहिजे होतं. आता असं जर बघितलं तर मी दुसरी गोष्ट ऑब्झर्व केली. ज्यावेळेला मामा माझ्या घरी यायचे त्यावेळेला आई पण तसंच करायची, लगेच पदर झाकून घ्यायची. आता हा काय प्रकार आहे? प्रत्येक महिला पुरुषांना बघून आपलं दूध झाकून ठेवते. का ठेवत असेल? अशा मोजक्याच महिला असतात की त्यांना काही फरक पडत नाही. परंतु माझ्या नजरेमध्ये जी स्त्रिया होत्या, माझ्या नजरेमधल्या स्त्रिया जवळजवळ जास्तीत जास्त स्त्रिया तर झाकायच्याच. त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन यायला लागलं. आता कोण खरं बोलतं आहे, काय खरं आहे, काय तथ्य असेल, मला काही समजत नव्हतं. काय करावं बाबा? आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल आपल्याला? आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं म्हणलं तर कुणाला भेटावं लागेल? कुणाकडून माहिती मिळेल? माझ्या मनामध्ये अनेक नाना प्रकारचे प्रश्न तयार होऊ लागले. आता मामी तर बिचकली. मामी खूप नाराज झाली. मला समजलं. मग मी हळूवारपणे मामीच्या जवळ गेलो. मामीचा एक गालबोच्या घेतला आणि मामीला म्हणालो, मामी सॉरी, माफ करा मला. मामी काहीच बोलली नाही. ती भूत बनून गुपचूप बसून होती. आता माझ्या भोळ्या भाबड्या मनाला काय समजावं आणि कसं उत्तर द्यावं तिला समजत नसावं, म्हणून ती शांत झाली होती. परंतु तिची शांती आता मला खायला उठली होती. मला जास्त टेन्शन येऊ लागलं होतं. काय करावं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं. मित्रांनो, जसं मला जास्त टेन्शन येऊ लागलं तसं माझ्या हाताच्या मुठी ओढू लागल्या. माझं अंग तडतड करू लागलं. मग मी हळूवारपणे परत मामीच्या जवळ गेलो आणि मामीला म्हणालो, मामी प्लीज, मी हात जोडतो. मी नाही विचारणार तुम्हाला काहीच. नका सांगू. तुम्ही जे सांगितले ना त्याच गोष्टीवर माझा विश्वास आहे. परंतु प्लीज तुम्ही नाराज नका हो. तुम्ही अशा उदास होऊन बसल्यात की मला नाही आवडत. मला बघा खूप टेन्शन येते आता. माझं वय कमी असूनसुद्धा मला मामीचं टेन्शन येते किंवा मामी उदास राहिलेलं मला आवडत नाही. ह्या गोष्टी मामीला खूपच खटकल्या. मी खूप सेन्सिटिव्ह आहे ही गोष्ट मामीने ओळखली आणि तिनं माझ्या गालावरून हात फिरवला आणि मला म्हणाली, नाही राजेश, असं काही नाही. तुमच्या ह्या निरागस मनाचाच मी विचार करत होते. मला टेन्शन आलं नाही किंवा मला राग पण आला नाही. तुम्ही जो प्रश्न विचारलात तो तुम्ही तुमच्या जागेवर ठीक आहात. परंतु मला माझा स्वतःचा राग येतो आहे. तुमच्या भोळ्या भाबड्या मनाची मी समजूत काढू शकले नाही. काय करणार? आणि जर खरं सांगायचं म्हणलं मित्रांनो, तर मामी नाराज असलेलं मी बघू शकत नाही किंवा मामीचं टेन्शन मला सहन होत नाही हे त्या दिवशी पहिल्यांदाच मला कळालं. कारण मामी जशी नाराज होऊन बसली तसं मलासुद्धा टेन्शन यायला लागलं. याच्या अगोदर मी माझ्या मनातसुद्धा असा विचार कधी केला नव्हता. कारण मामी उदास राहिली काय, फ्रेश राहिली काय, मामा उडत गेला काय, मामी उडत गेली काय, मला कुणाबद्दल काहीच वाटत नव्हतं. परंतु त्या दिवशी मात्र तो दिवस खूप खास होता. मामी थोडीशी नाराज झाली आणि माझ्या डोक्याचं टेन्शन वाढलं. मग हळूवारपणे मी मामीला म्हणालो, आता नाही विचारणार. तशी मामी मला म्हणाली, प्रश्नाचं उत्तर तुमच्या तर मी बरोबर दिलं आहे. कारण लोकांच्या नजरा आपल्या प्रायव्हेट मालमत्तेवर पडू नयेत म्हणून आम्ही सर्व स्त्रिया आमचे प्रायव्हेट पार्ट झाकून ठेवत असतो. आता तुम्हीच बघा ना, तुम्ही आंघोळ केल्याच्या नंतर चड्डी घालता की नाही, तसं आम्ही पण करतो. आता तुम्ही तुमच्या अंगावर बनियन घालून फिरता, परंतु आम्हाला मात्र तसं नाही जमत. आम्हाला देवानं जे काही रूप दिले, जे काही पार्ट दिले, तुमच्यापेक्षा आमचं शरीराची ठेवण थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हिशोबाने आणि आम्हाला आमच्या हिशोबातच राहावं लागतं. काय करणार, सामाजिक बंधनं आहेत ना. मामीचं बोलणं माझ्या डोक्याच्या वरून जात होतं, परंतु करणार तरी काय करणार? काही करता पण येत नव्हतं. मी शांत बसलो आणि मामीला म्हणालो, हो मामी, तुम्ही जे काही मला सांगितलं ते मला खरोखर खूप पटलं आणि तुमचं उत्तर बरोबर आहे. लोक तुमच्याकडे बघतात म्हणूनच तुम्ही ते झाकून ठेवतात, एवढी तरी गोष्ट मला समजली. आता मी मोठा झाल्यानंतर माझ्या लक्षात येईल का झाकून ठेवतात, कशासाठी, लोक कसे बघतात. मला काही समजत नव्हतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारला. खरंच माझ्याकडून जर काही चुकत असेल तर माफ करा. आणि आता मात्र मला जे काही प्रश्न पडले ते मात्र तुम्हाला विचारणार नाही. मग मामी मला म्हणाली, आपण दोघे चांगले मित्र आहोत ना, मग तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही मला विचारणार नाहीत तर कोणाला विचारणार? मी म्हणालो, मामी, आता तुम्हाला एकच प्रश्न विचारून मला एवढा पश्चाताप होतो आहे. आता दुसरा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर खूपच पश्चाताप होईल आणि परत तुम्ही नाराज व्हाल. म्हणून नको बाबा, आता तुम्हाला कसलाच प्रश्न विचारायचा नाही.
मामी म्हणाली, असं काहीच नाही. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान तर करून घेणं खूप गरजेचं आहे. परंतु राजेश, तुम्हाला एक सांगते, समाजामध्ये जर राहायचं म्हणलं तर बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. खूप बारकाईनं विचार करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुमचे असे प्रश्न असतात की ते प्रश्न आपण दुसऱ्याला विचारू शकत नाही. बाहेरच्याला जर हा प्रश्न विचारला तर ते मारायलासुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. मग मी म्हणालो, का? मी काय चूक केली आणि लोक मला का मारतील? मी तर फक्त त्या शेजारच्या बहिणीकडे जाणार होतो. तसं ती म्हणाली, तुम्ही जर वंदना बहिणीकडे गेलात आणि तिला जर विचारलात ना तर ती तुम्हाला मारल्याशिवाय राहणारच नाही. ती तुम्हाला मारेल, परंतु तुमच्या मामाला पण तक्रार करेल आणि तुमच्या आईला पण तक्रार करेल. मग ते प्रकरण खूप महाग पडेल. त्याच्यासाठी अशा प्रकारचे जे प्रायव्हेट प्रश्न असतात ते तुम्ही फक्त मलाच विचारायचं. बाहेर विचारायला जायचं? मी म्हणालो, नाही. आणि मी माझी नकारार्थी मान हलवली. आता मामी खुश झाली. मला म्हणाली, वा, तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्हाला खूप लवकर समजते. ज्या काही गोष्टी तुम्ही समजतात, ऐकतात, त्या गोष्टी मला पण खूप लवकर कळतात. त्याच्यामुळं तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही बिनधास्तपणे मला विचारू शकता. आणि ज्या गोष्टी तुम्हाला विचारायच्या नाहीत त्या तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला आपोआपच माहीत होऊन जातील. मी म्हणालो, ठीक आहे मामी, मला जे काही कधी विचारायचं असेल ते मी तुम्हालाच विचारेन, चालते ना? परंतु एका अटीवर. मामी म्हणाली, आता अट कसली आहे? कशाची अट घालणार आहात? मी म्हणालो, मामी, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर भलं नाही दिलं तरी चालेल, परंतु तुम्ही रुसायचं नाही आणि नाराज होऊन बसायचं नाही. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. मग मामीनं माझ्या गालाचा गालगोच्या घेतला आणि मला म्हणाली, वा, खूप छान, मीच तुम्हाला ते गाणं शिकवलं आहे आणि तुम्ही मला शिकवतायत. असं म्हणून मामी खळखळून हसली. मामी हसली की तिच्या गालावर खळी पडायची. मामीचं ते रूप मला खूप आवडायचं. मामी एकदम हसत खुश राहावी असं मला वाटायचं. मला तिचं ते देखणं रूप मोहून टाकायचं. मी माझ्या आईपप्पांकडे कमी आणि मामा मामीकडे जास्त असायचो, हे सुद्धा तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. मग अशा प्रकारे मामी मला म्हणाली, आता खुश झालात ना? मी म्हणालो, हो. मग तुम्हाला खेळायला जायचं असेल तर जाऊ शकता आणि जायचं नसेल तर चला, मग हातपाय धुवून फ्रेश व्हा आणि चला, मी मस्त चहा बनवणार आहे. मी चहा म्हणल्याबरोबर मामीला म्हणालो, हो मामी, मला मस्त दुधाचा चहा बनवून द्या. असं म्हणून मी मामीच्या दुधाकडे हात केला. मामीनं माझ्या तोंडावर हलकीशी एक झापट ठेवली, हळुवारपणे, लाडाने, आणि मला म्हणाली, चावट कुठले, असं म्हणायचं नाही. आणि हो, ह्या ज्या गोष्टी तुम्ही माझ्यासोबत असे इशारे करतायत ना ते तुमच्या मामासमोर अजिबात करू नका, नाहीतर परत तुम्हाला पण मार मिळेल आणि मला पण मार मिळेल, हो ना? मी हो म्हणालो, कारण मामी मला काही चुकीचं सांगणार नाही. मामी जे काही सांगणार आहे ते माझ्या फायद्याचं असेल आणि चांगलंच असेल हे मला माहीत होतं. म्हणून मी म्हणालो, हो ठीक आहे मामी, तुम्ही जसं म्हणाल तसं. मी मामाच्या समोर तुमच्या दुधूकडे बोट करणार नाही. असं म्हणून मी परत एकदा माझं बोट तिच्या दुधूच्या जवळ घेऊन गेलो आणि मामीला बोललो. मामी हसली आणि मला म्हणाली, वा, तुम्ही खूप हुशार आहात, चला मग आता. असं म्हणून मला माझा हात धरून मामीनं किचनकडे घेऊन गेली. किचनमध्ये असलेल्या एका खुर्चीवर मी बसलो. आता तेवढा पण अल्लड नव्हतो मी आणि तेवढा पण वेडा नव्हतो. मग मामी माझ्याजवळ बसली. तिनं चहा टाकला. आम्ही दोघांनी मस्त चहा आणि खारी खाल्ली. काही वेळ गेला. मामी गप्पा मारत होती. बरेच प्रश्न मला मामी विचारत होती. अशा प्रकारचे प्रश्न कोणासमोर करायचं नाही, काय करायचं नाही, कुठं बोलायचं, काय बोलायचं, असे एक ना अनेक प्रश्न मामी मला सांगत होती. आणि मी सुद्धा गपगुमान फक्त हो हो म्हणून ऐकून घेत होतो. सर्व काही बोलणे झाल्यानंतर मामी मला म्हणाली, मी बोलल्याचा तुम्हाला राग तर नाही ना येत? मी म्हणालो, नाही मामी, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे. आता मात्र मामीला थोडं टेन्शन आलं. मी काय सांगणार आहे याच्याकडं तिचं लक्ष लागलं होतं. ती मला म्हणाली, काय काय आहे सांगा ना. मी लगेच म्हणालो, तुम्ही मात्र नाराज राहायचं नाही. तुम्ही नाराज राहिलेलं मला अजिबात आवडत नाही. मला टेन्शन येते. तुमचं तसं रूप मला नाही बघू वाटत. असं म्हणून मी मामीला घट्ट मिठीत घेतलं. ज्यावेळेला मी मामीला मिठीत घेतलं त्यावेळेला मला एवढी काही जाण नव्हती किंवा एवढं काही मला समजत नव्हतं. तरीसुद्धा मामीचे ते मोठे मोठे जे गोळे होते ते माझ्या छातीला चिटकले. मामीनं मला तिच्या छातीला घट्ट लावून घेतलं आणि मला माझ्या पाठीवर हात फिरवत फिरवत ती म्हणाली, असं काहीच नाही राजेश, मी कधीच नाराज नाही राहणार. मी म्हणालो, हो मामी, माझ्यासाठी तर नाराज राहायचंच नाही. आणि हो, तुमचं आणि मामाचं जरी भांडण जरी झालं तरी आपण दोघे हसत खेळतच राहायचं. मामाचा विषय मामाजवळ सोडा. माझ्या आईनं पण काही बोलली तरी पण तुम्ही मनावर लावून घेत जाऊ नका. मला खूप वाईट वाटते हो. आता मात्र माझ्या निरागस मनाच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या होत्या.
मग ती मला म्हणाली, नाही राजेश, आपण खूप फ्रीली राहूत. मी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते ना, तुम्ही पण सर्व गोष्टी माझ्यासोबत शेअर करायच्या. जे काही तुम्हाला विचारायचं आहे ते मलाच विचारायचं आहे. मग मी हळूच म्हणालो, मामी एक प्रश्न आणखीन माझ्या मनात आहे, लगेच विचारू का? मामी हसली आणि म्हणाली, आता काय नवीनच, विचारा काय विचारायचं ते. मी म्हणालो, मामी माझं दुधू एवढं मोठं नाही आणि तुमचं मात्र दुधू एवढं मोठं कसं आहे हो? आता मात्र मामी हसायला लागली. तिला काय उत्तर द्यावं काही सुचत नव्हतं. तिनं तिचं बोट माझ्या ओठावर ठेवलं आणि माझ्या गालाचं एक चुंबन घेतलं. म्हणाली, सांगते थांबा. मित्रांनो, इथं कथा मी थांबवत आहे. त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. परंतु हो, कथेला 100 लाईक तर यायलाच पाहिजेत. बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये.